शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीवर्धन मतदारसंघातील उमेदवार अनिल नवघणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील मुक्तागिरी बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला। या प्रवेशावेळी शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री आशिष जयस्वाल, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार राजन साळवी, आमदार तुकाराम काते आणि शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते। नवघणे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत शेकडो कार्यकर्ते, अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा प्रवेश करून घेतला। नवघणे यांनी प्रवेशावेळी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली। म्हसळा शहरातील ग्रामीण रुग्णालय, तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रातील सुविधा आणि उपचार गेल्या अनेक वर्षांपासून व्हेंटिलेटरवर असल्याचं चित्र दिसतं। त्यामुळे रुग्णांना वेगवेगळ्या त्रासातून जावं लागत आहे। इथे 2 महिन्यात 2 बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या। या गैरव्यवस्थेमुळे रुग्णांना माणगाव, अलिबाग, मुंबईला जबरदस्तीनं उपचारासाठी पाठवण्यात येत असल्याची बाब समोर आली होती। या संदर्भात शासनाचं लक्ष वेधण्यासाठी म्हसळातील सर्वधर्मीय बांधवांनी ग्रामीण रुग्णालयावर 24 एप्रिलला भव्य मोर्चा काढणार असल्याचं पत्र म्हसळा पोलीस, तहसील कार्यालय आणि आरोग्य खात्याला दिलं आहे। संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालित प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं होतं। बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक दाखल झाले होते। बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी काही भाविक पायी आले, तर काही भाविकांनी पायी दिंडी आणली होती। संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिराला विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांची सजावट केली होती। मंदिरात आणि मंदिराबाहेर सुबक रांगोळ्या देखील काढल्यात। मंदिर परिसरातील दुकानं आणि हॉटेल ग्राहकांनी गजबजले होते। खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत करंजाडे येथील महिलांचा पक्षप्रवेश कार्यक्रम शिवसेना कार्यालय पनवेल येथे संपन्न झाला। जिल्हाप्रमुख अतुलदादा भगत यांच्या आदेशानुसार मेघा सुनील दमडे, रायगड जिल्हा प्रमुख कार्यक्षेत्र उरण विधानसभा यांच्या नेतृत्वाखाली बाळा नाईक, शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख आणि करंजाडे आणि वडघर विभाग प्रमुख नाथाभाऊ भरवाड यांच्या प्रयत्नानं करंजाडे येथील महिलांचा पक्षप्रवेश घेण्यात आला। त्यावेळी जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख विनोद साबळे, रघुनाथ पाटील, रुपेश ठोंबरे आदींसह मान्यवर उपस्थित होते। पनवेल शहरातील नागरिकांसाठी आता आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक होणार आहे। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी क्लिनिक आणि धन्वंतरी डायग्नोस्टिक्सच्या अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबची नुकतीच सुरुवात झाली। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी या दोन्ही आरोग्य सुविधांचं उद्घाटन केलं। याप्रसंगी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते। पनवेल हे अवयव प्रत्यारोपणासाठी हब व्हावं असं प्रतिपादन यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं। रोज वाचन केल्यास ज्ञानाच्या कक्षा वाढतील। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वाचनातून मोठं ज्ञान आत्मसात केलं, म्हणूनच त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन समाजासाठी कार्य केलं असं प्रतिपादन खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी केलं। भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती भीमशक्ती नवतरुण मित्रमंडळ आणि रमाबाई महिला मंडळ चौक यांच्या वतीनं साजरी करण्यात आली। त्याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणं केली। एक सशक्त आगरी समाज निर्माण करण्याच्या उद्देशानं आगरी समाज संस्था या एका गैर राजकीय संघटनेची स्थापना समाजातील काही नोकरदार आणि व्यावसायिक लोकांनी एकत्र येऊन केली। समाजाची निकड ओळखून आगरी समाज संघटनेने सर्व जातीय वधूवर केंद्र गावदेवी मंदिर रामनाथ अलिबाग येथे सुरू केलंय। या केंद्रामध्ये सर्व जातीच्या, आंतरजातीय याशिवाय घटस्फोटित विधवा, विदूर यांची सुद्धा नोंदणी केली जाणार आहे। आगरी समाज संस्था अत्यल्प देणगी मूल्य घेऊन वधूवर नोंदणी करत असल्याने अनेक पालकांनी समाधान व्यक्त केलंय। दीपक फर्टिलायझर्सच्या तळोजा येथील कंपनीनं जवळील गावांमध्ये सीएसआर अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले। चिंचवली गावात राहणाऱ्या मनीषा रिकामे यांचं संपूर्ण कुटुंब पतीच्या शेतीवर अवलंबून होतं, पण दीपक फर्टिलायझर्सच्या दुग्ध व्यवसाय विकास प्रकल्पात सहभागी झाल्यावर परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला। दीपक फर्टिलायझर्सने आम्हाला दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण दिलं आणि दुधाळ गायी खरेदी करण्यास मदत केली। आता मी रोज स्थानिक ग्राहकांना आणि खासगी दूध डेअरीला दूध विकते आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवते, असं मनीषा रिकामे यांनी स्पष्ट केलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।